अष्टविनायक महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पोंदेवाडी तालुका आंबेगाव येथील रोडेवाडी फाटानजीक गतिरोधक बसवला आहे। पोंदेवाडी ग्रामस्थांनी रोडेवाडी फाटानजीक गतिरोधक बसवण्याबाबत माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील आणि जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केल्याचे ख.बी. संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, माजी उपसरपंच संदीप पोखरकर, माऊली रोडे, राजू रोडे, अक्षय रोडे, सुनील रोडे यांनी सांगितले। रोडेवाडी फाटानजीक गतिरोधक नसल्याने अनेक नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला होता। अष्टविनायक महामार्ग आंबेगाव तालुक्यातून कारफाटा, नागापूर, काठापूर, पोंदेवाडी इत्यादी गावातून जातो। हा महामार्ग पुढे रांजणगाव गणपती, रांजणगाव औद्योगिक वसाहतीला मिळत असल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे। सदर रस्त्यावर चारचाकी वाहने भरधाव वेगाने जातात। अशा वेळी सदरील रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या गावातील नागरिकांना या रस्त्यावरून ये-जा करत असताना वाहनांच्या वेगाचा सामना करावा लागतो। अवजड वाहनांच्या वेगामुळे दुचाकी रस्त्याच्या खाली जाऊन अपघाताच्या घटना घडल्या आहेत। त्याचप्रमाणे अनेक अपघात झाले असून अनेकांना अपघातात जीव गमवावा लागलाय। सातत्याने अपघाताची मालिका सुरू होती। सदर रस्त्यावर गतिरोधक बसवल्याने पोंदेवाडी रोडेवाडी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलंय।